सकाळ सकाळी कॅन्डल्स बनवून अर्धवट आवरून आम्ही निघालो दीदीच्या घरी, कारण आज आहे दीदीची वास्तुशांती. तिथं गेल्यावर जो अर्धवट राहिलेला मेकअप कंप्लीट केला, कारण टिकलीशिवाय काही शोभाच नाही. तिथं सगळेच काम करत होते, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. बघा, आमची चिऊ पण कांदा कट करत होती, कारण कार्यक्रम असला ना सगळ्यांचा हातभार लागल्यानंतरच तो पार पडत असतो. आमचा बाबा बघा किती थकलाय तो काम करून. आणि पूजा पण मांडून झाली होती. मग सुरुवात झाली गृहप्रवेशाची, कारण कार्यक्रमाची सुरुवातच गृहप्रवेशापासून होते ना. आमची परी किती क्यूट दिसत होती, आणि हा ताईनं आमचा ड्रेस शिवलेला आहे, किती भारी दिसतो ना. आणि ही जोडी पण किती भारी दिसते. डोक्यावरती कलश घेऊन पूर्ण घरात फिरून आणि मग परत देवाची पूजा केली. पहिल्यांदा फूल ठेवून सगळ्यांनी दर्शन घेतले. आमची परी बघा किती गोड दिसते ना, खरंच माझीच नजर लागेल तिला. मग परत सुरू झाली सत्यनारायणची पूजा. घरामध्ये कार्यक्रम सुरू असला ना किती पॉझिटिव्ह एनर्जी येते ना सगळीकडे गौमूत्र टाकला आणि घराला पवित्र करून घेतले. आपल्याकडे विधी खूप आहेत आणि आपण त्याला कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्ही तर नाही आले पूजेला, मग घ्या इथूनच दर्शन सगळ्यांनी. आणि आम्ही इकडे सेल्फी काढत होतो आणि तेवढ्यात सुरू झाली आरती. आणि टेरेस वरती पण जाऊन पूजा केली. आणि तिथं सगळ्या सवासणी होत्या आणि सगळ्यांना नाव घ्यायला सांगितलं होतं. सगळ्यांनी एवढं भारी भारी नाव घेतलं. मी नक्कीच एक व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यावरती. मग परत सगळे आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घेतला. प्रसाद कधी पण भारीच असतो. आणि आजच्या स्पेशल गेस्ट आहेत डॉक्टर आकांक्षा ममदे. आणि नंतरनं सुरू झाला आहेरांचा कार्यक्रम. आणि इकडे आमची दीदी सवासण्या जीव घालत होती. तुमच्याकडे घालतात का असं सवासण्या जीव? कारण आमच्याकडे इकडे सवासण्याला देवी म्हणतात. स्पेशल गेस्ट इन बाल्कनी. सगळ्यांना जीव वाढला. आणि आमची परीची पद्धत बघा, पाय पडण्याची किती आगळी वेगळी आहे. सगळ्यांच्या पाया कशी पडते ती. आणि दुसरी पंगत आमची होती. आम्ही सगळे बसलो जेवण करायला. जेवण तर खूप भारी होतं. आणि हे बघा आमच्या बाबाचे फ्रेंड्स. सगळ्यांचं जेवण झालं होतं बघा, सगळे कसे निवांत बसलेत असे. आणि मेन माणसं जेवायचे राहिलेच होते, हे इथं बसले पूजेच्या समोर जेवायला. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.